श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी आज सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी देवीची जी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण कसे करावे ते सांगणार आहे. तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा मराठीत सुद्धा आहे व संस्कृतमध्ये सुद्धा आहे. तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कुठलाही वाचू शकता. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ ही कुलदेवतेची सर्वात मोठी सेवा आहे. दुर्गा सप्तशती करायचंय म्हणून करतोय, उरकायचंय म्हणून उरकतोय, किंवा बघू काय होतंय निम्मच वाचूया म्हणजे अर्धवट सोडून उठायचं, कंटाळा आला, झोप आली, तर तसे करून चालणार नाही. शांततेने व्यवस्थित मनाची तयारी करून बसून एका बैठकीतच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा जो पाठ असतो तो पूर्ण करायचा असतो. आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे कुठल्याही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कुठल्याही मार्गाने आपल्याला वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेला आपल्याला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. त्यामुळे आपला जो मार्ग आहे तो आपला सुखकर होतो, किंवा आपली जी कामं आहेत ती व्यवस्थित होतात, किंवा देवीची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा केली जाते. त्याचप्रमाणे बाधा, व्याधी, संतती, आर्थिक सुबत्ता, कुटुंबातील शांती, आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेची आपल्याला अतिशय गरज असते. त्याचा संबंध कुलदेवतेच्या कृपेशी असतो. आपल्या कुलदेवतेची माहिती ही प्रत्येकाला असलीच पाहिजे. आणि कुलदेवतेची सेवा ही मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमीचा उपवास करून करावी. चैत्र व अश्विन महिन्यातील दुर्गा उत्सव असतात, म्हणजे जे नवरात्र असतात ते आपल्याला करायचं असतं. 3-4 वर्षातून एकदा कुलदेवीला आपल्याला जाऊन यायचं असतं. घरातील कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करताना कुलदेवतेची सेवा आपल्याला प्रथम करायची असते. तर कुलदेवतेची कोणतीही सेवा आपण करत असाल तर आपल्याला 99 मंत्र हा म्हणायचा असतो. सकाळ संध्याकाळ एक माळ आपल्याला ही करायची असते. 99 मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. पारायणाच्या कालावधीत कुठल्याही समजा तुम्ही जे आता दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार आहे, तुम्ही जो रोज वाचणार असाल, समजा 9 दिवसात वाचणार असाल, तर काय करायचं, कुठल्याही घरी जेवायचं नसतं. समजा जे हॉस्टेलमध्ये राहतात जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना काही इलाज नसतो, जे मेसमध्ये खातात त्याला काही इलाज नाही. त्यावेळी काय करायचं, आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा व मग जेवण करायचं असतं. आणि मग आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो. मांसाहार आपल्याला करायचं नाही. कुलदेवतेची सेवा ही आपल्या जी घरातील जी प्रमुख स्त्री असते तिने कराव्या असं म्हटलं गेलेलं आहे. या ग्रंथाचे 14 पाठ वाचन केल्यास आपल्याला घरात नवचंडी याग केल्याचे पुण्य मिळते. नवचंडी याग हे अतिशय पुण्याचं काम आहे. ब्राह्मण बोलावून नवचंडी याग करणे हे अतिशय खर्चिक आहे. ब्राह्मण खूप ह्या गोष्टीसाठी पैसे घेतात. तर आपण हेच काम 14 सप्तशतीचे पाठ केले तर घरात आपल्याला नवचंडी याग केल्याचे आपल्याला पुण्य मिळते. तर हे पारायण कसे करावे त्याचे काही नियम आहेत. पहाटे लवकर उठायचं. आपल्याला हे पहाटेच तुम्ही पहाटे जर केलं तर खूपच चांगलं. पहाटे लवकर उठून आपल्याला जमणार नसेल तर सकाळी 12च्या आत आपल्याला नक्की करायचं आहे. मग जेवण न करता आपल्याला हे करायचं आहे, म्हणून हे सकाळी करायचं. आपल्याला रात्रीचं आपलं पोट भरलेलं असतं, त्याच्यामुळे सकाळी आपल्याला भूक लागत नाही. जेवण न करता करायचं. जेवण करता केलं तर काय होतं, आपल्याला आळस येतो, झोप येते, कंटाळा येतो, म्हणून हे जेवण न करता करायचं असतं. जेव्हा आपल्याला हे पारायण करायचं असते, शक्यतो दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करताना शक्यतो साडी घालावी. अगदीच साडी नेसत नसाल तर पंजाबी ड्रेस ओढणी सकट घालून मग तुम्ही करू शकता. पण जमत असेल तर शक्यतो साडी नेसूनच करा. केसांची व्यवस्थित वेणी घालावी किंवा आंबाडा घालावा. आपली केसं मोकळी सोडून कधीच कुठल्या देवाची सेवा करायची नसते. 2-2 बांगड्या घालाव्यात, टिकली लावावी. थोडक्यात काय तर शृंगार करावा, कुंकू लावावं.
आणि मग नंतर आपल्याला पारायणाला बसायचं असतं. या पारायणाला आपल्याला कपाळाला कुंकू लावल्याशिवाय पारायणाला बसायचं नाही. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पूर्वेकडे तोंड करून बसून करायचा आहे. बसण्याआधी आसन घ्यायचे आहे. अंगावर आपल्याला धुतलेलं वस्त्र घालायचं आहे. म्हणजे तुम्ही जी साडी घालणार आहात ती स्वच्छ असावी, धुतलेली असावी. ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ ठेवायचा आहे. ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचायचा नाही. मग दुर्गा सप्तशतीचा पाठ असो किंवा कुठलाही तुम्ही पाठ करणार असो, पण हातात घेऊन कधीच वाचायचं नाही, तो पाठावर ठेवूनच वाचायचं. वाचताना मनातल्या मनात नाही वाचायचं, स्वतःला ऐकू येईल इतपत आवाजात तरी वाचायचं. पाठवाचन चालू असताना सारखं हालू डुलू नये, म्हणजे मागे पुढे होऊ नये, मध्येच कोणाशी बोलू नये, पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये. जांभई वगैरे आली तर, म्हणजे अगदीच आली तर काय, मग त्याला आपण करू शकत नाही. पारायणाची कुठलीही मांडणी आपल्याला करायची गरज नाही. म्हणजे समजा तुमच्या घरात घट बसलेले असल्यावर देवीला लांबूनच हळदी कुंकू व्हायचे आहे, तुपाचा दिवा लावायचा, उदबत्ती लावायची व मग दुर्गा सप्तशती पाठ वाचायला सुरुवात करायची आहे. ज्यांच्या घरात घट बसत नाही त्यांनी सुद्धा हा पाठ करायचा आहे. खूप ह्याचे चांगले रिझल्ट येतात. सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथात देवीची जी प्रार्थना दिलेली आहे ती आपल्याला करायची आहे. ती आपल्याला करायची आहे. त्याला अवतरणिका असे म्हणतात. अवतरणिका झाल्यावर आपल्याला मंगलाचरण म्हणायचे आहे. त्यानंतर दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला देव्या कवच म्हणायचे आहे. देव्या कवचम झाल्यानंतर मंगला स्तोत्रम म्हणायचे आहे. त्यानंतर अथ कीलक स्तोत्रम म्हणायचे आहे. त्याच्यानंतर रात्री सुक्तम म्हणायचे आहे. स्त्री सुक्तम म्हणजे रात्री सुक्तम झाल्यानंतर अध्याय पहिला ते अध्याय 13 ओळीनं वाचायचा आहे. त्यानंतर एक माळ आपल्याला नवार्णव मंत्राची करायची आहे. पुन्हा एकदा मी सांगते नवार्णव मंत्र हा: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः. या मंत्राची एक माळ आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवी सुक्त म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला प्रार्थनिक रहस्य आहे म्हणजे ते सगळं त्या पुस्तकातच आहे ते म्हणायचं आहे. त्यानंतर मूर्ती रहस्य म्हणावे व सगळ्यात शेवटी देव्याप्रत क्षमास्तोत्र म्हणायचं आहे. क्षमास्तोत्र कशासाठी आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असेल म्हणताना, म्हणून हे म्हणजे तुमच्याकडनं समजा काहीतरी एखादा शब्द चुकला गेला असेल तर त्याच्यासाठी हे क्षमास्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याकडून काही अपराध झालेले असतील तर सगळ्यासाठी आपल्याला माफी मागण्यासाठी हे शेवटचे क्षमास्तोत्र म्हणायचं आहे. कुलदेवतेसमोर उदबत्ती व दिवा लावून दिवा आपल्याला चालूच ठेवायचा आहे वाचन होईपर्यंत. नंतर हे जे मी सांगते आहे ते पुस्तकात ओळीने दिलेले आहे. स्वामी केंद्रातील जो दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याच्यामध्ये म्हणजे हे जे मी सांगितले आहे त्याप्रमाणे हे ओळीनं लिहिले आहे. ते ओळीनं वाचून काढायचं आहे. 14 दिवसापर्यंत ओळीने हे म्हणायचे आहे. वेळ आसन हे वाचन होईपर्यंत बदलायचं नाही. म्हणजे समजा तुम्ही सकाळी वाचणार असाल तर तुम्हाला रोज सकाळीच वाचायचं आहे. आसन हे एकच ठेवायचं आहे. सारखं आसनही बदलायचं नाही. पठण झाल्यानंतर भोजन करावे. उपवास करू नये. म्हणजे आणि सांगतेच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी आपलं पाठ वाचन झाल्यावर 9 कुमारिकांचे पूजन करून त्यांना भोजन द्यायचे आहे. आपण हे पारायण केल्यानंतर 3 महिन्यातून एकदा म्हणजे 3 महिन्यानंतर पारायण केल्यावर 3 महिन्याच्या आत तुम्हाला एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यायचे आहे व तिची ओटी वगैरे भरावी. नवरात्रीत पारायण करणार असाल तर तुम्ही 14 पाठ केले तर ते आपण विभागून घ्यायचे. सुरुवातीला 2 वाचा, म्हणजे संपूर्ण ग्रंथ 2 वेळा रोज वाचा, म्हणजे 2 असे 7 दिवसात 14 वेळा वाचून होईल. एक असे 7 करून शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही बाकीचे उरलेले 7 तुम्ही वाचू शकता. एकूणच काय नवरात्रीत आपल्याला 14 पाठ करायचे आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी एक पाठ म्हणजे रोज 1 पाठ केला तरी चालेल. संपूर्ण ग्रंथ एकदा वाचला तरी चालेल. नंतर 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा असे तुम्ही ह्या 9 दिवसात एवढे पाठ केले तरी चालणार आहे. तुम्हाला जर पुण्य हवे आहे त्यांनी म्हणजे तुम्हाला नवचंडी यागाचे पुण्य हवे असेल तर 14 पाठ हे करावेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त 1 पाठ करावा. मनोभावे सेवा करावी.
म्हणजे आपल्याला हात जोडून आपण देवीजवळ क्षमा मागावी की मी एवढेच करू शकतो, बाकी कमी जास्त करण्याची गरज नाही. म्हणजे जे तुमच्याच्याने होईल तेवढेच करायचं. इतकं नाही की देवीचं असंच नाही की एवढेच केले पाहिजे तेवढेच केले नाही. कमीत कमी एक पाठ तरी तुम्ही ह्या नवरात्रात करावा. तुम्हाला इतके छान अनुभव येतील. देवीची ही सगळ्यात म्हणजे अशी देवीपर्यंत आपली भक्ती पोचवण्यासाठी ही सगळ्यात खूप छान अशी सेवा आहे. अनुभव घ्या, हे सगळ्यांनी करा. नमस्कार.